प्रेमळ भक्तांनो, असेच बाळूमामांचे गोड आणि प्रेरणादायी संदेश सर्वात आधी तुम्हाला मिळावेत यासाठी तुम्ही आत्ताच आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि या संदेशाला लाईक करून आत्ताच चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा. नक्कीच प्रेमळ भक्ता, हा संदेश खास तुझ्यासाठी मी पाठवलेला आहे. म्हणून तुझ्याकडे आज जितकाही किमतीचा वेळ आहे तितका वेळ देऊन तू हा संदेश नक्कीच ऐक. भाग्यवंत ठरशील. तुमच्या मनातील भीतीला दूर काढून फेका. भीतीला कुरावलात तर मागेच राहाल. ती नक्की धीड बना. कधी घाबरू नका. आम्ही नेहमी तुमच्या सोबत आहो. माझ्या प्रेमळ भक्ता, लोकांच्या बोलण्याचा तू स्वतःला एवढा त्रास करून घेऊ नको. तुझे दिवस बदलणार. तू निश्चिंत राहा. जर तुझे कर्म चांगले असतील तर आम्ही नेहमी तुझ्या सोबत आहो. ही गोष्ट तुला पूर्णपणे नक्कीच तुझ्या मनामध्ये ठेवायचे आहे. ज्यांनी तुला रडवले, तुला त्रास दिला, त्यांच्या कर्माची शिक्षा एक ना एक दिवस नक्कीच आम्ही देऊ. फक्त तू चांगले कर्म करण्यावर लक्ष दे. कारण लक्षात ठेव, जर एखादा व्यक्ती तुझ्याशी वाईट वागला आणि तू देखील त्याने जसे वाईट कर्म केले तसे कर्म करून त्याला तू देखील रडवण्याचा प्रयत्न केला तर तुझे देखील कर्म वाईट होते. म्हणून लक्षात ठेवा, जो जसा कर्म करतो तसा भोगतच असतो. म्हणून तुम्ही नक्कीच चांगले कर्म करण्यावर लक्ष द्या. पहिला तुमचा विचार बदला, तेव्हाच तुम्हाला मार्ग सापडेल. ज्यावेळेस विचार बदलशील तेव्हाच तुझं नशीब एका क्षणात बदलून जाईल. तुझ्या मदतीला आम्ही सांगून नाही तर न सांगताच धावून येऊ. फक्त निस्वार्थ मनाने तू आमचे नामस्मरण कर. मित्रांनो, आजचा हा बाळूमामांचा गोड आणि प्रेरणादायी संदेश तुमच्याकडे जितका वेळ आहे नक्कीच तुम्ही तितका वेळ देऊन हा संदेश ऐका. आपण कोण, आपले कर्तव्य काय हे कळणे जसे व्यवहारात जरुरी असते ना, नक्की तद्वत परमार्थात सुद्धा मी कोण हे कळले पाहिजे. ज्याला मी माझे म्हणतो तो मी नव्हे काच. माझा देह म्हटल्यावर मी त्याहून निराळाच नव्हे का. देहाला ताप आला तर मला ताप आला व देह वाळला तर मी वाळतो. नक्कीच असे म्हणता ती चूक, ह्याच ब्रह्म. नक्की वास्तविक देहाहून वेगळा असूनही देहच मी अशी प्रत्येक वेळी भावना केली. म्हणून मी सुख दुःख अनुभवू लागलो. दुःख नको, सुख हवे असे मला वाटते. याचा अर्थ माझेमुळेच स्वरूप हे नित्य नक्की रूपच आले असले पाहिजे. नदीच्या पात्रातले पाणी आणि तिथूनच भांड्यात आणलेले नक्कीच पाणी दोन्ही एकच असतात. पण भांड्यातल्या पाण्याला चव आणि स्वाद निराळच नक्कीच येत असेल तर भांड्यात घाण आहे असे आपल्याला एका क्षणात समजते. तसेच सुखरूप असणाऱ्या आत्म्याचाच नक्कीच अंश असलेला जीव दुःखरूप झाला. याचे कारण देह सांगत असते. एका गृहस्थाची बायको बाळंत झाली तेव्हा त्याच्या मित्राने डॉक्टरांची मदत आणि नक्कीच अशा अनेक बाबतीत धावपळ केली. पण त्याने स्वैर मुलीच नक्की पाळले नाही. त्या मित्राप्रमाणे आपण देहाबाबत वागले पाहिजे. एखादे झाड काढायचे असेल आणि ते पुन्हा वाढू नये अशी इच्छा असली तर त्याची पाळवी वरवर खोडून काम होत नाही. त्याच्या मुळाला पाणी घालणे बंद केले पाहिजे. तद्वतच नक्की संसाररूपी वृक्षाला आम्ही अभिमानाचे पाणी वारंवार घातल्यामुळे तो इतका नक्की फोफावला आहे. तो अभिमान मात्र प्रत्येकाने नष्ट केला पाहिजे. मी कर्म केले हा ब्रह्म नक्कीच प्रत्येकाने नक्की टाकून दिला पाहिजे. खरा करता ईश्वर असताना जीव विनाकारण मी करता असे म्हणतो. कर्तृत्व आपल्याकडे नक्कीच घेतल्यामुळे जीव सुख दुःख भोगत असते. तेव्हा मी करता नसून बाळूमामा करता ही प्रत्येकाने भावना वाढवली पाहिजे. आणि हीच खरी उपासना असते. आपल्याला आयुष्यात ज्या ज्या गोष्टी नक्की घडत असतात त्या सर्व ईश्वरांच्या इच्छेने घडत असतात अशी पूर्ण खात्री झाली की मग मात्र सुख दुःख कधी उरणार नाही. ज्याची खरी निष्ठा नक्कीच आहे त्याचे ते जे काही निराळेच आहे अशा माणसाला अचल समाधान देखील लाभते. किंबहुना हेच साधू तत्वाचे मुख्य लक्षण जाणावे हे आपल्या अंगी यावे म्हणून साधनाची सर्व खटपट असते. खरोखर तुम्हा सर्वांना आता पुन्हा एकच सांगतो की सदैव तुम्ही नामात राहण्याचा प्रयत्न करा आणि नीतीला धरून राहा. त्यानेच तुम्हाला भगवंत भेटतील. परमार्थात नीतीला
शुद्ध आचरणाला फार महत्त्व असते. जो शुद्ध मनाने बाळूमामांचे चिंतन आणि नामस्मरण करत असतो त्याला नक्की सहाय्य करायला परमेश्वर सदैव तयार नक्कीच पूर्णपणे असतात. आपण त्या परमेश्वरांना शरण जाऊन त्यांच्या नामाचे प्रेम मागूया. दीनदयाळ भक्तोत्सव परमेश्वर कृपेचा वर्षाव करतील याची प्रत्येकाने खात्री बाळगा. म्हणजे नामस्मरण समजून करावे. समजून म्हणजे भगवंत करता या भावनेने राहून नक्कीच तुम्ही नामस्मरण करा. नक्कीच तुम्हाला भगवंतांची कृपा काय असते हे एका क्षणामध्ये समजून येईल. जी निस्वार्थ आहे तिथे अशांती भगवंतांहून मी निराळा नक्कीच अशी जिथे भावना तिथे मात्र खरी शांती नक्कीच नसते. भगवंतांपासून जीवाला जी दूर नेते ती नक्की दुर्बुद्धी हे लक्षात ठेवण्यास अगदी सोपे आहे. भगवंत आपल्याला श्रीमंत करणार नाहीत, पण जेवढी आपल्याला जरुरी आहे तेवढे आपल्याला भगवंत एका क्षणात देतील. हा माझा एक पद्धतीचा अनुभव आहे. सद्गुरूंनी सांगितलेले साधन आपण प्रामाणिकपणे संचरित होऊन करावे. नक्कीच गुरूंच्या आज्ञेप्रमाणे सतत वागले तरच तो उद्धार करत असतात. म्हणून मित्रांनो, तुम्ही नेहमी लक्षात घ्या, कधी जीवनामध्ये काही देखील झाले तरी निस्वार्थ मनाने तुम्ही ईश्वरांची भक्ती करा. हे तुमच्यासाठी सर्वात चांगली गोष्ट आहे. सर्कसमध्ये वाघ, सिंह, घोडे, हत्ती जे काय प्राणी असतील ते खेळ खेळतात. घोडा कसा सुंदर नाचतो असे आपण म्हणतो, पण त्या घोड्याचे, त्या वाघाचे आणि त्या सिंहाचे लक्ष आतमध्ये चाबूक उगारणारा जो मनुष्य असतो ना त्याच्याकडे असते. प्रेक्षक काय म्हणतील ते तो प्राणी कधीच पाहत नसतात आणि आपण मात्र काय करतो, भगवंत काय म्हणेल हे आपण मुळीच लक्ष देत नसतो. भगवंत काय म्हणतील हे आपण पाहतच नाही. जग काय म्हणेल हे याकडे आपण जास्त लक्ष देतो. आज आम्हाला नाना तऱ्हेचे उद्योग करावे लागतात. प्रपंच म्हटला म्हणजे किती गोष्ट कराव्या लागतात. त्या सगळ्या करीत असताना तुम्ही नक्कीच ईश्वरांचे स्मरण ठेवून करणे हेच आपले खरे कर्तव्य हे नक्कीच आहे. हे कशाने होईल? नक्कीच अत्यंत प्रेमाने होईल. या गोष्टीची तुम्ही नेहमी जाणीव ठेवा प्रेमळ भक्तांनो. म्हणून तुम्ही लक्षात ठेवा, तुम्ही जसे कर्म करत असाल किंवा तुम्ही जे काही कार्य करत आहात ते प्रत्येक कार्य हे भगवंतांना समजतच असते. म्हणून करायचेच असतील तर तुम्ही चांगले कर्म करा. कारण चांगले कर्म जितके जास्त तुम्ही कराल तितकं जास्त नक्कीच तुम्ही जीवनामध्ये आनंदी राहाल. हे देखील तितकंच खरे. तपश्चर्येचे सर्वात शेवटचे फळ काही असेल तर ते परमेश्वरांच्या ठिकाणी अनन्य भावाने शरण जाण्याची बुद्धी होय. ती बुद्धी आपल्याला झाली पाहिजे. एकदा शरण गेल्यावर आपण उरूच शकत नसतो. त्याला शरणागती म्हणतात आणि हीच नक्की परमार्थातली अत्यंत श्रेष्ठ गती असते. आपण आपल्या सद्गुरूंचे आहोत असे छाती ठोकपणे सांगत चला. काही नाही केले तरी चालेल, पण आपले सद्गुरू आपल्या मागे पुढे आहेत अशी तुम्ही दृढ भावना ठेवा. अशी दृढ भावना जर तुमच्या मनामध्ये असेल तर नक्कीच लक्षात ठेवा, हे परमेश्वर कोणत्याही स्थितीत आणि कोणत्याही स्थितीत आपला हात नक्कीच धरतील आणि वाईट वेळेतून आपल्याला एका क्षणामध्ये बाहेर टाकतील. हे देखील तितकंच खरे. ज्याप्रमाणे मुंग्याची राणी जागेवरून हळवली की तिच्या मागे असणाऱ्या हजारो मुंग्या तिच्याबरोबर नाहीशा होत असतात ना, त्याचप्रमाणे एक देहबुद्धी काढून टाकली की आपल्या मनात उठणारे नक्कीच हजारो संकल्प एका क्षणात नाहीसे होतात. या देहबुद्धीच्या पलीकडे गेल्यावर जे ज्ञान होते त्यालाच आत्मज्ञान म्हणतात. असे आत्मज्ञान झाल्यावर जे पूर्ण समाधान मिळते तेच खरे ईश्वरांचे दर्शन होय. नामात मन एकाग्र ठेवण्यासाठी मानसपूजेत किंवा देवदर्शनात मन नक्की व्यग्र ठेवण्याचा प्रयत्न प्रत्येकाने करावा. ज्यांचे मन नामात फार वेळ स्थिर राहत नसेल त्यांची मानसपूजेच्या निमित्ताने मन मात्र नामात गुंतवण्याचा अभ्यास ठेवावा. नाम घेत असतात आपण सद्गुरूंची किंवा इष्टदेवतेंची नक्कीच समग्रपणे मानसपूजा करीत आहोत अशी कल्पना करून या पूजेत आपले मन एकाग्र ठेवावे. त्यामुळे मन इकडे तिकडे कधी तरी भटकणार नाही. नक्कीच याकरिता तुम्ही ईश्वरांची वारंवार कृपा याचना प्रत्येक वेळी करा. हे तुमच्यासाठी सर्वात चांगली गोष्ट आहे. माझ्या प्रेमळ भक्ता, तुझ्या आयुष्यात जे काही सध्या दुःख येत आहे, ज्या काही अडचणी येत आहेत
त्या प्रत्येक अडचणी आम्हाला माहिती आहेत. फक्त भिवू नको, मी तुझ्या नेहमी नक्कीच सोबत आहे. या गोष्टी तुला कायमस्वरूपी नक्कीच लक्षात ठेवायचे. तुमच्यासोबत ज्या काही गोष्टी घडल्या त्या घडण्यातच तुमचे भले होते. ते आता तुम्हाला नाही समजणार, पण वेळ आल्यावर तुला बघता एका क्षणात समजून जाईल. घाबरू नको, तू आमचा हात पकडलेला आहेस. आम्ही तुझा हात कधीच सोडणार नाही. तू निश्चिंत राहा आणि चांगले कर्म कर. हे तुझ्यासाठी सर्वात चांगली गोष्ट आहे. भूतकाळात अडकू नकोस. जर अडकशील तर तिथेच राहशील. भूतकाळाकडे पाठ करून भविष्याकडे पाहून पुढे पुढे चालत राहा. तुझे ध्येय तू एका क्षणामध्ये गाठून जाशील. नकारात्मक विचार करशील तर प्रत्येक संधीमध्ये अडचण तुला दिसून येईल, आणि जर का सकारात्मक विचार करशील तर प्रत्येक अडचणीमध्ये तुला एक मोठी संधी दिसून येईल. हेच महत्त्व आहे. वेळ ही कायम आहे तशी कधीच राहत नसते बरं का. त्यामुळे तुमचीही वेळ नक्कीच बदलणार. तुम्ही फक्त थोडा संयम ठेवा. पाप हे तुमचे शरीर करत नसते, तर तुमचे विचार करत असतात. तुमच्या शरीराची शुद्धी केल्याने तुमचे पाप नेहमी धुतले जात नाही. तुमच्या हातून पाप नक्की घडण्याचे मुख्य कारण आहे तुमचे विचार. म्हणून तुम्ही त्यांना पहिले शुद्ध करा. नक्कीच तुम्ही जितकं जास्त विचारांना शुद्ध कराल तितकं जास्त हे परमेश्वर तुमच्या प्रत्येकाच्या पाठीशी असतील. ही गोष्ट मात्र नक्कीच प्रत्येकाने नक्कीच लक्षात ठेवा. मित्रांनो, तुम्हाला एक गोष्ट आम्ही सांगू शकतो. तुम्ही ईश्वरांची भक्ती करत असाल तर सर्वात मोठी गोष्ट समजून घ्या, भगवंत नेहमी तुम्हाला अडचणीतून बाहेर काढण्याचे काम करत असतात. आणि सर्वात मोठी गोष्ट म्हणजे जी गोष्टी तुम्हाला अशक्य वाटत आहेत त्या सर्व अशक्य गोष्टी ईश्वर एका क्षणामध्ये शक्य करतात. पण त्यासाठी तुम्हाला अनेको वर्ष अनेको काळ ईश्वरांची भक्ती करावी लागते. म्हणजे लक्षात घ्या, आज भक्ती केली म्हणजे उद्या लगेच आपले कल्याण होईल. हे जरी खरे असले पण सर्वात मोठे सत्य हेच आहे, तुम्ही भक्ती नक्कीच एकदा जरी भगवंतांची कराल आणि कर्म जर तुम्ही नेहमी चांगले करत राहाल तर ईश्वर नक्कीच तुमच्या प्रत्येकाळी सोबत राहतील. ही सर्वात मोठी आणि सर्वश्रेष्ठ गोष्ट असते. म्हणून प्रत्येकाने कायम लक्षात ठेवा, किती अडचणी आल्या, किती दुःख आले तरी नेहमी तुम्ही ईश्वरांचे नाम घ्या. ज्याच्या मनी असे भगवंतांचे नाम, त्याच्या नक्कीच प्रत्येकाळी भगवंत असतील. प्रत्येक अडचणीच्या वेळी त्याच्या पाठीशी ठाम. हीच गोष्ट नक्कीच प्रत्येक वेळी खरी आहे. मित्रांनो, आजचा हा बाळूमामांचा गोड आणि प्रेरणादायी संदेश ऐकण्यासाठी जर तुम्ही तुमचा किमतीचा इतका वेळ दिलेला असेल तर नक्कीच आम्ही तुमचे आभार मानतो. एक गोष्टीचे कधी कुणाला भय नसावे, जे सध्या नक्कीच आपल्या नशिबात नाही त्या गोष्टी आपल्याला कधी मिळणार नाहीत, आणि ज्या गोष्टी आपल्या नशिबात आहेत त्या गोष्टी नक्कीच आपल्याला एका क्षणामध्ये मिळून जातील. म्हणून सध्या जे काही तुमच्याकडे आहे तुम्ही त्यामध्ये आनंदी राहा. आणि येणाऱ्या काळात जर तुमचे कर्म चांगले असतील तर विश्वास ठेवा, सर्वात चांगल्या आणि सर्वात उत्तम गोष्टी हे गुरुमाऊली नक्कीच आपल्याला एका क्षणात देऊन टाकतील. एवढं मात्र प्रत्येकाने लक्षात ठेवा. मामा म्हणतात, जर शेवटपर्यंत साथ देता येत नसेल तर कोणासोबत नातं निभावण्याचं नाटक करू नको. कारण लक्षात ठेव, तुझं 4 दिवसाचं प्रेम एखाद्याचं आयुष्य बर्बाद करू शकतं. हीच मोठी गोष्ट तुला लक्षात ठेवायचं आहे. हे परब्रह्म श्री संत सद्गुरू बाळूमामा, आपण माझे गुरु सद्गुरू परमगुरू आहात. आपण माझा योग्य सांभाळ करावा व योग्य मार्गदर्शन करावे आणि माझे नक्की गुरुपद स्वीकारावे, हेच आम्ही तुमच्या चरणी प्रार्थना करतो. आत्ताच तुम्ही ही प्रार्थना कमेंट बॉक्समध्ये टाईप करून नक्कीच करा. मित्रांनो, जर तुम्ही जीवनामध्ये भरपूर जास्त अडचणींचा सामना करत असाल तर नक्कीच घाबरू नका. तुमची अडचण एका शहरामध्ये दूर होऊन जाईल. फक्त आणि फक्त तुम्हाला प्रत्यक्ष ईश्वरांचे नामस्मरण हे निस्वार्थ मनाने घ्यायचं आहे. कारण अडचणी किती जास्त जीवनामध्ये असल्या तरी त्या अडचणी संपणाऱ्या असतात. कारण प्रत्येकाळी नक्कीच प्रत्यक्ष अडचण ही माणसाच्या आयुष्यात नसून तर खरोखर अडचणी माणसाच्या मनामध्ये असतात. ज्यावेळी तुम्ही तुमच्या मनावर विजय मिळवाल त्या दिवशी तुम्ही तुमच्या आयुष्यात नक्कीच चांगल्या गोष्टी प्राप्त कराल. हे देखील अटळ सत्य आणि खरं सत्य. जेवढी मोठी स्वप्न असतात तेवढ्याच मोठ्या अडचणी पण येतात.
आणि जेवढ्या मोठ्या अडचणी येतात यशसुद्धा तेवढंच मोठं मिळत असतं. जाणून घ्या समस्या आणि समाधान. व्यापार उद्योगात असफलता, घरात अशांतता, नोकरी पैशातील बरकत, शत्रूपासून मुक्ती, पती पत्नीतील तणाव, नक्कीच संतान योग, उच्च शिक्षण, विवाहामध्ये क्लेश, प्रेमविवाह, नक्कीच प्रत्येक गोष्टीमध्ये प्रत्येकाला नक्कीच अडचण येत असते बरं का. पण तुम्ही या प्रत्येक वेळी या प्रत्येक गोष्टींचा जास्त काळ विचार करणं हे तुमच्यासाठी सर्वात जास्त घातक आहे. म्हणून कोणतीही गोष्ट प्रत्येक वेळी नक्कीच जर तुम्हाला अशक्य वाटत असेल तर त्या प्रत्येक अशक्य गोष्टी देखील शक्य असतात. फक्त तुम्ही त्यांना शक्य नजरेने पहा. वाटा सापडत जातील. तू माझ्या प्रेमळ भक्ता त्या वाटा शोधत जा. माणसं बदलत जातील, तू मात्र त्यांना स्वीकारत जा. परिस्थिती शिकवत जाईल, तू मात्र शिकत जा. येणारे दिवस निघून जातील, तो श्रण जपत राहा. विश्वास तोडून अनेक जातील, तू मात्र नेहमी सावरत जा. प्रसंग तुझी परीक्षा घेत जाईल, तू क्षमता दाखवत जा. एवढ्यातच तुझं आयुष्य आहे. एवढी गोष्ट तुम्ही नक्कीच लक्षात ठेवा. आणि सर्वात मोठी गोष्ट म्हणजे जीवनात आज जरी तुमच्या अडचण असेल तर येणाऱ्या काळात मात्र अडचण ती कधीच नसते. लक्षात ठेवा, तुम्ही तुमच्या डोक्याला उगाच स्थान देऊ नका. नशिबात लिहिले ते तर होतच असतं, पण त्याचसोबत स्वतःची तुम्ही काळजी घेणं हे सर्वात जास्त गरजेचं आहे. नाहीतर एवढी मेहनत करून काय उपयोग. कमवलेला पैसा हॉस्पिटलमध्ये जमा करावा लागेल. त्यामुळे पैसा कमवण्यापेक्षा तुम्ही स्वतःची तब्येत कमवा. कारण निरोगी शरीर हीच खरी भगवंतांनी दिलेली एक पद्धतीची खरी संपत्ती आहे. नक्कीच तुम्ही या प्रत्येक गोष्टी लक्षात ठेवा. हे तुमच्यासाठी सर्वात चांगली आणि योग्य गोष्ट आहे. मित्रांनो, ईश्वर नेहमी सांगत असतो, तुम्ही प्रत्येक वेळी अडचणीत असाल तर तुम्हाला प्रत्येक अडचणीतून आम्ही एका क्षणामध्ये बाहेर काढू शकतो. पण आम्ही तसे अजिबात करत नाही. कारण याच्या पाठीमागेही एक मोठं कारण आहे. म्हणजे तुम्ही समजून घ्या, जर तुमच्या आयुष्यात एक मोठी अडचण आलेली असेल आणि तरी देखील त्या अडचणीमध्ये ईश्वर तुम्हाला मदत करत नसतील तर तुमच्यामध्ये एवढी हिंमत आहे की त्या अडचणीचा तुम्ही सामना करू शकाल. म्हणून तुम्ही त्या अडचणीचा स्वतः सामना करा. कारण लक्षात घ्या, जेवढी तुमची क्षमता आहे ते प्रत्यक्ष क्षमता ईश्वरांना प्रत्यक्ष माहिती असते. म्हणून तुमच्या क्षमतेपेक्षा जास्त दुःख हे तुम्हाला कधीच येणार नाही. फक्त तुम्ही तुमची मनस्थिती ही चांगली ठेवा. कारण ज्याची मनस्थिती चांगली असते त्याच्या आयुष्यातील नेहमी संकटे वजा होत असतात. हे अटल सत्य. तुझ्या नशिबात काय लिहिलं आहे याबद्दल तुला काहीच माहिती नसेल, परंतु नशिबात नसलेली प्रत्येक गोष्ट खरेदी करायची तुला नक्कीच आहे बघता. याची जाणीव प्रत्येक काळी नक्कीच तुला असली पाहिजे. किती अडथळे आली तरीसुद्धा त्यावर मात करण्याची धमक स्वतःमध्ये तू ठेव. जेवढा स्वतःला त्रास होईल तेवढे तू पुढे जाशील. मात्र लक्षात ठेव, कितीही जास्त संकटे आली तरी नक्कीच तुम्ही कितीही अडचणीत असाल तर कधी घाबरू नका. कारण लक्षात घ्या, आयुष्यात कितीही संकटे आली तरी ते संकटे आज ना उद्या नक्कीच संपतच असतात. फक्त आपल्याला ठेवावा लागतो तो म्हणजे संयम. प्रयत्न सोडू नको. सुरुवात नेहमी कठीणच होत असते आणि आयुष्याच्या नक्कीच आपण यशापर्यंत जेव्हा जात असतो तेव्हा नक्कीच यशापर्यंत गेल्यानंतर एक मध्यम भाग असतो आणि त्या मध्यम भागामध्ये तुला असं वाटेल की आता सर्व काही संपलं आहे आणि खरोखरच तुझ्या आयुष्यामध्ये तुझ्या यशासाठी आणि ज्या ध्येयासाठी तुझ्या स्वप्नासाठी कष्ट केलेलं होता तेच स्वप्न तुझे पूर्ण होत नाही. आणि नक्कीच ज्यासाठी तू इतके प्रयत्न केलेले होते त्यामध्ये तुला यश मिळत नाही आणि खरोखर सर्व काही संपले असं जर तुला त्या टप्प्यात नक्कीच वाटत असेल तर त्यावेळी तुम्ही अजिबात घाबरू नका. नक्कीच लक्षात घ्या, आयुष्यात किती संकटे आली तरी ते संकटे आपल्या आयुष्यात घर करून कधीच राहत नसतात. ते तर फक्त एक प्रकारची परीक्षा असते. म्हणून तुम्ही नेहमी प्रत्येक वेळी विश्वास ठेवा ईश्वरांवरती. जे किती अडचणीत असल्यावरती आपण प्रत्येकांच्या नक्कीच पाठीशी असतात. हीच मोठी गोष्ट आहे. मी निघालो सुखाच्या शोधात, वाटेत उभं असलेलं दुःख म्हणालं मला सोबत घेतल्याशिवाय तुला सुखाचा पत्ता मिळणार नाही.
आणि त्यावेळी मात्र मी आश्चर्यात पडलो की खरोखरच दुःखाशिवाय सुख येणं अशक्य. म्हणजे दुःख आलं तर माणसाला सुखाची किंमत कळते. जर नेहमी सुखच भगवंतानी एखाद्याला दिलं तर त्या माणसाचं जगणं देखील न जगण्यासारखं असतं बरं का. म्हणजे कितीही जास्त दुःख जरी तुमच्या पदरी असलं तरी येणाऱ्या काळात सुख हे तुमच्यासाठी ईश्वरांनी नक्कीच लिहून ठेवलेले असतं. म्हणून तुम्ही नेहमी एक गोष्ट लक्षात ठेवा, आयुष्यात किती संकटे आली, किती अडचणी आल्या तरी देखील आपल्या आयुष्यात काहीतरी उत्तम गोष्ट हे ईश्वर करणारच आहेत. अशी तुम्ही नेहमी तुमच्या मनामध्ये सकारात्मक भावना ठेवा. मग नक्कीच तुम्ही अनुभवाल की तुमच्या आयुष्यात खरोखर चांगले सुख येत आहे. तुम्हाला स्वतःला कळत नाही इतके तुझ्या मनात काय आहे ते मला कळते. नामस्मरण करताना तू मला पाहत नसशील पण मी तुला पाहतो, कारण मी तुझ्या हृदयातच आहे. तुला कधी हरू देणार नाही. मित्रांनो, मामांवर पूर्णपणे श्रद्धा ठेवा, म्हणजे ते तुम्हाला सर्व अडचणीतून एका क्षणामध्ये मुक्त करतील. विश्वासाने सर्व काही त्यांच्यावर तुम्ही नक्कीच सोपवा, म्हणजे ते सर्व तुमचे सर्व काही नक्कीच पाहतील. नक्कीच फक्त तुम्हाला विश्वास मात्र ठेवायचे आहे. मित्रांनो, रडू तर येत होतं पण डोळ्यात ते दिसत नव्हतं. चेहरा प्रत्यक्ष कोरडा होता पण मन मात्र भिजलेलं होतं. कारण डोळे पाहणारे बरेच असतात पण मनातलं जाणून घेणारे फक्त आणि फक्त सद्गुरूच असतात. हे त्या काळी मात्र समजून आलं. श्री चरणी भाव, तूच आधी तूच माझा अंत, तू असता मज कशाची खंत. नक्कीच ही गोष्ट खरी आहे. नेहमी मन निर्मळ ठेव व प्रामाणिक राहा. कुणी किती फसवलं तरी नक्कीच गोष्ट लक्षात ठेव, प्रामाणिक माणसाच्या पाठीशी उभा असतो तो भगवंत असतो. हीच नक्की मौल्यवान गोष्ट तुम्हाला नेहमी लक्षात ठेवायची आहे. वेळ काढून बोलणं व वेळ घालवण्यासाठी बोलणं यामध्ये जेवढा अंतर आहे तेवढा अंतर कशामध्येही नाही, हे देखील समजणं म्हणजे एक प्रकारचं नशीब असतं. नातं कुठलीही असो तिथं प्रेम हे मनापासून असावं, शब्दापुरतं कधीच नसावं. आणि राग हा शब्दांपुरता असावा, मनातून कधीच नसावा. हे मात्र अटळ आणि खरं सत्य आहे. मित्रांनो, प्रत्येक वेळी लक्षात ठेवा, वाटेवर दुःख असेल म्हणून वाट तुम्ही बदलू नका. त्याच वाटेवर सुखाचीही तुम्हाला भेट होईल. फक्त तुम्ही पुढे चालण्याचे सामर्थ्य ठेवा. स्वतः कमवलेल्या 1 रुपयाचा पण स्वाभिमान असावा, पण नक्कीच आयत्या भेटलेल्या लाखोंच्या रुपयांचा कधी तुम्हाला गर्व नसावा. हीच तुमच्यासाठी अनमोल भेट आहे. लक्षात ठेव बघता, जितकं जास्त तू गर्व करशील तितकं जास्त तुझ्यापाशी असलेलं सर्व काही संपून जाईल. म्हणून तू गर्व करणं टाळ आणि गर्व करण्यापेक्षा तू नेहमी आमच्यावरती जास्त विश्वास ठेव. हे तुझ्यासाठी कधी चांगली गोष्ट आहे. काही वेळा आयुष्यात आपल्याला त्रास होणं गरजेचं असतं बरं का. आपण वाईट आहोत म्हणून नसतं, तर चांगलं वागणं कुठं थांबवायचं हे कळण्यासाठी नक्कीच असतं. हेही दिवस सरतील. तुझे कर्म चांगले असतील तर तुला तुझ्या आयुष्यात मी कधी हरू देणार नाही. नक्कीच बाळू मामांच्या दारात प्रत्येकाला न्याय नक्कीच असतो. आपण जर एखाद्याची गोड बोलून फसगत करत असाल तर असे समजू नका की होत नाही, त्यापेक्षा दुप्पट तुमच्याकडून परतफेड करून घेतली जाते. पण मात्र ही गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची आहे. म्हणून करायचेच असतील तर तुम्ही चांगले कर्म करा. दुनियेत हजारो नाते जोडा, पण एक नातं तुम्ही असं जोडा, जेव्हा ते 1000 तुमच्या विरोधात जातील तेव्हा एक असलेलं नातं हे तुमच्यासोबत नक्कीच असेल. तुझा मनाचा गोंधळ मी समजू शकतो. तुला जे दिसते ते सत्य आहेच, पण जे दिसत नाही ते जाणून घ्यायचा प्रयत्न कर. खरं सत्य त्यात नक्कीच लपलेलं आहे. हेच अटळ सत्य आहे. मित्रांनो, तुम्ही फक्त विश्वास ठेवा, कारण ज्याने प्रत्यक्ष जो भगवंत रात्री झाडावर झोपलेल्या पक्ष्यांना पाडत नसतो, तो आपण प्रत्यक्ष चांगले कर्म केलेल्या माणसांना कसे एकटा सोडू शकतो याची तुम्ही नेहमी जाणीव ठेवा. हे तुमच्यासाठी सर्वात चांगली गोष्ट आहे. अतिशय कठीण प्रसंगाती जो आपली गुरुनिष्ठा कायम ठेवत असतो ना, तोच खरं मामांचा भक्त असतो. हे देखील तितकंच खरे. नक्कीच नाती सर्वांशी, पण प्रेम आणि विश्वास फक्त आणि फक्त भगवंतांवरच. हे देखील खरे. भगवंत म्हणतात, माणसाने विचार करण्यात वेळ घालवणे म्हणजे नक्कीच मूर्खपणा आहे.
विचार करण्यात वेळ वाया घालवण्यापेक्षा तुम्ही प्रयत्न करण्यात घालवा, कारण विचाराने माणूस एका क्षणात खचतो, पण प्रयत्नाने माणूस प्रगतीपथावर पोहोचून जातो. हेच मोठं नक्की आणि अटळ सत्य तितकंच आहे. नक्कीच प्रत्येक व्यक्तीला परमेश्वर आपल्या जीवनात काही ना काही उद्देशानेच आणत असतात. कोणी आपल्याला केवळ आजमावून जातो, तर कोणी आपल्याला ज्ञान देऊन जातो, कोणी आपला वापर करून जातो, तर कोणी नक्कीच जगण्याचा खरा अर्थ समजून जातो. म्हणून ईश्वराने प्रत्येकाला पाठवलेले आहे, याचा देखील काहीतरी अर्थ नक्कीच असेल. या गोष्टीची तुम्ही नेहमी जाणीव ठेवा. हे तुमच्यासाठी सर्वात चांगली गोष्ट आहे. तू फक्त प्रामाणिकपणे प्रयत्न कर. तुझ्या प्रयत्नांना साथ देण्यासाठी आम्ही नेहमी तुझ्यासोबत आहोत. फक्त निस्वार्थ मनाने भक्ती देखील नक्कीच कर. तुमचे शरीररूपी घर जर अस्वच्छ असेल, तर तुमचा आत्मा त्या घरात कसा काय राहील? तुमचे शरीररूपी घर नेहमी तुम्ही स्वच्छ आणि निरोगी ठेवा, तेव्हाच तुमचा आत्मा तुमच्या शरीररूपी घरात सुखी आणि निवांत राहील. हेच तुमच्यासाठी सर्वात श्रेष्ठ गोष्ट आहे. मित्रांनो, जर तुम्ही आजचा बाळूमामांचा हा संदेश पूर्ण ऐकलेला असेल तर नक्कीच धन्यवाद. भेटूया आपण पुढील एका संदेशाद्वारे. आत्ताच कमेंट करा, श्री संत सद्गुरू बाळूमामा यांच्या नावाने चांग भलं.